मी किंवा सरकारमध्ये कोणानेही कधीही या सांगितला नाही होता की हा परमानेंट करू. क्या बोला तूने? बोलने दे तकलीफ हुआ है बेचारे को. बोल बोल. ते पूर्वी 3-4 वेळा आंदोलन पण केलं. त्यावेळी त्याने सांगितलं की हा तुमचा भ्रम आहे. अच्छा 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 ठीक है. अच्छा जरा लावा व्हिडिओ. आमच्या विभागाने आता 10 लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ. आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्स ते सर्टिफिकेट पण देणार आहे, ते आमचे मानधन पण देणार आहे. आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांनी तिथे जे आस्थापनामध्ये ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल. इथे त्याने परमानेंट रोजगार मिळेल. खोट बोलायचं नाही. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे. लाव रे ते. लाडक्या भावानं पण आम्ही करणार. देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे. त्यांच्या तोंडू नाही का. तो 10,000 रुपये तक का उनका जो पगार है, उनका जो वेतन है, वो वेतन हम राज्य सरकार की ओर से 1 साल तक देते हैं. इसका फायदा यह है कि 1 साल में वो अच्छा काम करे तो उनको वही नौकरी मिलेगी. आप दो ना हम नहीं देगा, भूल जावे. पुढे लाव. ऐका. येतोय त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे. आणि त्यातनं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है. पहले सपने दिखाते हैं और फिर कहते कि नहीं ऐसा नहीं हो सकता.